नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते। आजचा विषय आहे एखाद्या स्त्रीला आपल्या नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल माहिती मिळाल्यास हे प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीने कसं हाताळायचं यासाठी काही तज्ज्ञांनी सल्ले दिले आहेत। सध्याच्या काळात विवाहबाह्य संबंधांचं प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत। आपला नवरा दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करतो ही गोष्ट मान्य करणं कोणत्याही विवाहित स्त्रीसाठी फार कठीण ठरते। यामुळे तिचा स्वाभिमान तर दुखावला जातोच, शिवाय मानसिक त्रासही वाढतो। सगळं सोडून एखाद्या पुरुषासोबत सेटल झाल्यावर जर अशा प्रकारची फसवणूक झाली तर पुढे काय करायचं हे समजून घेणं फार अवघड होऊन बसतं। त्यामुळे या समस्येतून स्वतःला कसं बाहेर काढायचं हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। एखाद्या स्त्रीला आपल्या नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल माहिती मिळाल्यास हे प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीनं कसं हाताळायचं यासाठी काही तज्ज्ञांनी सल्ले दिले आहेत। पत्नीमधील नातं हे प्रेम आणि विश्वासाचं असतं। आपला नवरा दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात आहे हे कळणं किती वेदनादायक असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही। ही नक्कीच कठीण परिस्थिती आहे, पण ही परिस्थिती जितकी कठीण आहे तितकंच ती हुशारीनं हाताळणं गरजेचं आहे। त्यासाठी काही टिप्स या ठिकाणी दिल्या आहेत। एक म्हणजे स्वतःचा भावनिक कोंडमारा करू नका। तज्ज्ञांच्या मते पतीच्या विवाहबाह्य संबंधाच्या समस्येचा सामना करत असलेल्या कोणत्याही स्त्रीनं सर्वात अगोदर हे लक्षात ठेवलं पाहिजे की तिनं तिच्या भावना दडपून ठेवू नयेत। त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यातून होणारा मानसिक त्रास स्वीकारा। तुम्हाला होणारं दुःख, आलेला राग किंवा फसवणूक या भावनांचं समर्थन करू नका। आवश्यक असल्यास थोडा वेळ काढून या सर्व भावनांवर प्रक्रिया करण्याची स्वतःला संधी द्या। दुसरं म्हणजे नवऱ्याशी स्पष्टपणे चर्चा करा। जर तुम्हाला 100% खात्री असेल की तुमचा नवरा दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करतो तर त्याच्याशी त्याबद्दल मोकळेपणानं बोला। त्याला त्याच्या भावना शांतपणे शेअर करण्याची संधी द्या आणि तुम्हीही तुमच्या भावना शेअर करा। घडलेल्या घटनांनंतर तुम्हाला तुमच्या पतीशी शांतपणे बोलण्याची इच्छा नसण्याची शक्यता जास्त आहे, पण खोटं न बोलता समोरासमोर स्पष्टपणे चर्चा करणं हा परिस्थिती हाताळण्याचा योग्य मार्ग आहे। चर्चेच्या माध्यमातून तुम्ही दोघंही तुमच्या भविष्य सहज आणि चांगल्या पद्धतीने ठरवू शकाल। राग आणि मनातील कटुता तुमचं कमकुवत झालेलं वैवाहिक जीवन सहज खंडित करू शकतं। त्यामुळे जोडीदाराशी स्पष्टपणे बोलायला शिका। तिसरं म्हणजे कुटुंबाची मदत घ्या। दोन व्यक्तीच्या लग्नात त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा असतो। नात्यात येणारी प्रत्येक समस्या कुटुंबीयांच्या मदतीने सहज सोडवता येते। त्यामुळे पतीचं दुसऱ्या स्त्रीवर प्रेम असल्याचं लक्षात येताच अगोदर पतीशी बोला आणि नंतर ही बाब घरच्यांसमोर मांडा। कुटुंबातील व्यक्ती तुम्हाला या परिस्थितीचा योग्य प्रकारे सामना करण्यास मदत करतील। चौथं म्हणजे आपल्या निर्णयाचा काळजीपूर्वक विचार करा। लग्नानंतर अनेक वेळा स्त्रिया नवऱ्याच्या प्रेमसंबंधाची कल्पना असून विविध प्रकारच्या दबावामुळे त्याचा स्वीकार करतात। काही स्त्रिया आपल्या नात्याला दुसरी संधी देतात, पण अनेकदा ही दुसरी संधी तिसरी आणि चौथीही ठरते। असं होऊ नये यासाठी तुमच्या निर्णयाचा नेहमी नीट विचार करा। तुम्ही नवऱ्यासोबत राहण्याचा किंवा वेगळं होण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याचाही पुन्हा विचार करा। पाचवं म्हणजे प्रोफेशनल मदत घ्या। जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही स्वतः किंवा कुटुंबातील सदस्य ही परिस्थिती योग्यरित्या हाताळू शकणार नाहीत तर प्रोफेशनल्सची मदत घ्या। असं अनेकदा घडतं की दुःखी आणि रागात असताना योग्य मार्ग समजत नाही। अशा परिस्थितीत रिलेशनशिप एक्सपर्ट तुम्हाला चांगला सल्ला देऊ शकतात। तसंच या एक्सपर्टच्या रूपात तुम्हाला मनातील भावना व्यक्त करण्यासाठी एक सुरक्षित
जागा देखील मिळेल. तुम्ही शेवटी काय निर्णय घ्याल हे तुमच्या दोघांवर अवलंबून असेल, पण त्यात स्पष्टता असणं महत्त्वाचं आहे. तर ही होती महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.